तर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाचा तिसरा टप्पा आता सुरू झालाय. मग चला पटकन समजून घेऊया की यात नेमकं काय काय आहे आणि तेही अगदी सोप्या भाषेत. विचार करा, मागच्या वर्षी तब्बल 97,628 शाळांनी यात भाग घेतला होता. म्हणजे ही किती मोठी चळवळ झालीये बघा. आणि यामुळेच ही शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी एक मोठी मोहीम बनली आहे. आणि आता हेच अभियान परत आलंय तिसऱ्या टप्प्यात. आणि हो, यावेळी संधीसुद्धा जास्त आहेत आणि त्या मोठ्या आहेत. बरं, सगळ्यात आधी आपण हे बघूया की हे सुंदर शाळा अभियान नक्की आहे तरी काय. म्हणजे बघा, ही काही साधी स्पर्धा नाहीये, तर हे एक असं मिशन आहे ज्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेमध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित केलं जातं. मग त्यात शिक्षण असो, आरोग्य असो किंवा मग पर्यावरण, सगळंच आलं. आणि यातला सगळ्यात भारी भाग काय आहे माहितीये का? हे अभियान फक्त स्पर्धा घेत नाही, तर शाळांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा देतं. ज्या शाळा खरंच मनापासून प्रयत्न करतात ना, त्यांना ओळखलं जातं आणि बक्षिसही दिली जातात. ओके, आता आपण पुढे जाऊया आणि बघूया की ही स्पर्धा कशी विभागली आहे जेणेकरून सगळ्यांना एक समान संधी मिळेल. एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्रातली कोणतीही शाळा, म्हणजे अगदी कोणतीही शाळा यात भाग घेऊ शकते. सगळ्यांसाठी हे खुलं आहे आणि सगळ्यांनी सहभागी व्हावं असं अपेक्षित आहे. आणि हो, स्पर्धा एकदम फेअर असावी यासाठी शाळांचे 2 गट केले आहेत. म्हणजे सरकारी शाळांची स्पर्धा सरकारी शाळांशीच होईल आणि खाजगी शाळांची त्यांच्यासारख्याच शाळांशी. त्यामुळे विजेते प्रत्येक गटातून वेगवेगळे निवडले जातील. इतकंच नाही, तर ही स्पर्धा एरियानुसार पण विभागली आहे. म्हणजे मुंबईसाठी वेगळे नियम, मोठ्या शहरांसाठी वेगळे आणि बाकीच्या महाराष्ट्रासाठी वेगळे. आणि हो, बक्षिसं पण त्यानुसारच वेगवेगळी आहेत. आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, तारखा. चला तर मग पुढच्या काही महिन्यांचं पूर्ण वेळापत्रक बघून घेऊया, म्हणजे काहीही मिस होणार नाही. या तारखा अगदी व्यवस्थित नोंदून ठेवा. मुख्य अभियान नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून ते डिसेंबरच्या शेवटपर्यंत चालेल आणि मग नवीन वर्षात म्हणजे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये शाळांचं मूल्यांकन होईल. बरं, आता आपण त्या भागाकडे वळूया जो सगळ्यात महत्त्वाचा आहे. तो म्हणजे शाळांना गुण कसे मिळणार, मूल्यांकन नक्की होणार कसं? तर सगळं मूल्यांकन आहे एकूण 200 गुणांचं आणि हे 200 गुण शाळेच्या 3 मुख्य गोष्टींमध्ये विभागले गेले आहेत. इथे बघा, या चार्टमध्ये सगळं स्पष्ट दिसतंय. सगळ्यात जास्त वजन म्हणजे तब्बल 101 गुण हे सरकारी धोरणांच्या अंमलबजावणीवर आहेत. त्यानंतर नंबर लागतो शैक्षणिक कामगिरीचा आणि मग पायाभूत सुविधांचा. पहिला स्तंभ आहे पायाभूत सुविधांचा, ज्याला 38 गुण आहेत. यात काय काय तपासले जाईल? तर शाळेत वर्गखोल्या कशा आहेत, लायब्ररी आहे का, पिण्याच्या पाण्याची सोय, स्वच्छतागृह आणि हो, स्मार्ट बोर्डसारखी डिजिटल साधनं आहेत की नाही, या सगळ्या गोष्टी बघितल्या जातील. आता दुसरा स्तंभ, ज्याला तब्बल 101 गुण आहेत. यात हे बघितलं जातं की शाळा सरकारी नियम आणि धोरणं किती चांगल्या प्रकारे राबवतेय. जसं की सगळ्या विद्यार्थ्यांचा आधार व्हेरिफिकेशन झालंय का, शाळेची मॅनेजमेंट कमिटी सक्रिय आहे का, मुलांच्या सुरक्षेसाठी काय उपाय आहेत, या सगळ्या गोष्टी. आणि शेवटचा तिसरा स्तंभ आहे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामगिरीचा. याला 61 गुण आहेत. यात फक्त मार्कांचा विचार नाही, तर मुलं शिष्यवृत्ती परीक्षांमध्ये किती भाग घेतात, विज्ञान प्रदर्शनांसारख्या स्पर्धांमध्ये त्यांचा सहभाग कसा आहे आणि त्यांची शाळेतली हजेरी किती आहे, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. बरं, इतकी सगळी मेहनत करायची, पण त्याचं फळ काय? चला, आता या अभियानातल्या आकर्षक बक्षिसांवर एक नजर टाकूया. आश्चर्य वाटेल, पण राज्यभरातल्या बेस्ट शाळांसाठी तब्बल 72 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचा निधी बक्षीस म्हणून ठेवण्यात आला आहे. हो, 72 कोटी. एक उदाहरण बघूया. फक्त तालुका स्तरावर जरी विचार केला तरी पहिल्या नंबरच्या शाळेला 3 लाख रुपये मिळणार आहेत. आणि अशीच बक्षिसं जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर सुद्धा आहेत आणि ती यापेक्षाही मोठी आहेत. आणि ग्रँड प्राइज, राज्यस्तरावर जी शाळा जिंकेल तिला तब्बल 51 लाख रुपयांचं बक्षीस मिळेल. आणि ही सगळी रक्कम शाळेच्या विकासासाठीच वापरली जाणार आहे, तेही स्कूल मॅनेजमेंट कमिटीच्या मार्फत. ओके, तर ह्या सगळ्या माहितीचा आपण आता सारांश बघूया. म्हणजे यशस्वी होण्यासाठी शाळांनी नेमकं काय करायला हवं? तर यशाचा मार्ग अगदी सोपा आहे.
सगळ्यात आधी SQAAS पोर्टलवर जाऊन स्वमूल्यांकन पूर्ण करा. मग आपण जे 3 स्तंभ बघितले, पायाभूत सुविधा, धोरणं आणि शैक्षणिक कामगिरी, या तिन्हींवर लक्ष केंद्रित करा. तिसरी गोष्ट, जे काही काम कराल, जे उपक्रम राबवाल, त्या सगळ्याची व्यवस्थित नोंद ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तारखा विसरू नका. शेवटी हे अभियान शाळांना स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी एक उत्तम संधी देतं. पण लक्षात ठेवा, यातलं खरं यश हे बक्षिसं जिंकण्यात नाही, तर विद्यार्थ्यांवर जो एक चांगला आणि कायमस्वरूपी परिणाम होणार आहे त्यात आहे.